नेमका देव आहे तरी कसा, तो कुठे आहे? वास्तविक बघायला ते काही नास्तिक नव्हते, आस्तिकच होते. कारण त्यांची जी माता होती भुवनेश्वरी माता, ती निस्सीम शिवभक्त होती. नवे नवे स्वामी विवेकानंद सुद्धा लहानपणापासूनच शिवभक्त होते, परंतु तरी सुद्धा कुठेतरी मनामध्ये द्विधा मनस्थिती होती की जो देव म्हणतात तो कुठे असेल, आहे का नाही. रामकृष्ण परमहंसांची आणि त्यांची जेव्हा गाठ पडली तेव्हा त्यांनी रामकृष्ण परमहंसांना प्रश्न केला, मला देव पाहायचा आहे, तुम्ही इथे या ओंजळीमध्ये मला देव दाखवाल का? त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की बाबा रे, तू जिथे म्हणशील तिथे मी तुला देव दाखवून देईन, परंतु मी म्हणेन, मी सांगेन ते तुला करावं लागेल. त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांबरोबर सगळ्या दृष्टांत सिद्धांत माहिती आहे. स्वामी विवेकानंद गेले, त्यांना अनुग्रह झाला. अनुग्रह झाल्याच्या नंतर मग रामकृष्ण परमहंसांनी स्वस्वरूपाची ओळख त्यांना त्या ओंजळीमध्ये दाखवली. आणि दाखवत असताना ज्या पद्धतीने रामदास स्वामींनी एक ओवी दासवत ग्रंथामध्ये खर्च केली आणि देवाची व्याख्या सांगितली, जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मयासी